हॅलो फ्रेंड, आपल्या महाराष्ट्र ऑनलाईन क्लासेसच्या यूट्यूब चॅनलवरती तुमचे स्वागत आहे. हॅलो फ्रेंड, गुड मॉर्निंग सर्वांना. मित्रांनो, आजचं आपलं हे 19वे लेक्चर आहे. याआधी आपले 18 लेक्चर झालेले आहेत. आजच्या आपल्या 19व्या लेक्चरमध्ये आपण घातांक हा टॉपिक सुरुवात करत आहे. ठीक आहे. कालच्या लेक्चरमध्ये आपला अपूर्णांक हा टॉपिक संपलेला आहे. बघा, आता घातांक विषयी माहिती पाहू आपण. घातांक म्हणजे काय हे पहिल्यांदा आपल्याला माहीत असणं गरजेचं आहे. घातांक म्हणजे घातांकाचा अंक. आता घातांकांचा अंक म्हणजे काय, तर हा समजा संख्या आहे, बरोबर. ही एक संख्या आहे. त्या संख्येचा हा जो n आहे तो झाला घातांक. हा जो आहे तो घाताचा अंक आहे. म्हणजे बघा, दुसरा आपण घेऊ 2चा 5वा. ठीक आहे. हा जो आहे 5वा वरचा तो आहे घातांक. काय आहे? घातांक. ठीक आहे. आणि हे जो आहे तो पाया किंवा आपण याला संख्या पण म्हणतो. काय? संख्या. ठीक आहे. किंवा घातांक म्हणजे एकाच संख्येचा किंवा एकाच अंकाचा वारंवार होणारा गुणाकार. म्हणजे स्वतःबरोबरच एखाद्या संख्येचा किंवा एखाद्या अंकाचा स्वतःबरोबर होणारा वारंवार गुणाकार, त्याला आपण म्हणतो घातांक. म्हणजे बघा, हा घेतला a⁴n, बरोबर. ह्याचा स्वतःबरोबरच गुणाकार होतोय a किती वेळा होणार आहे, तर n वेळा होणार आहे, बरोबर आहे. का तर इथे a⁴n आहे, बरोबर. जर आपलं असं असतं की 2चा स्क्वेअर, तर आपण काय करतो, 2 गुणुले 2, दोनदाच गुणाकार करतो. का तर वरती 2 आहे, बरोबर. जर असं असेल आपलं 2चा तिसरा, तर आपण काय करतो, 2 गुणुले 2 गुणुले 2, बरोबर. 3दा गुणाकार करतो. का तर 2चा तिसरा घात आहे, बरोबर. आता आपण घातांक म्हणजे काय पाहिलं. घाताचा अंक म्हणजे घातांक किंवा एखाद्या संख्येचा स्वतःबरोबरच वारंवार होणारा गुणाकार म्हणजे घातांक. ठीक आहे. हे लिहून घ्या 2. ठीक आहे. आता घातांक बघितला आपण, पाया हा खालचा असतो, वरचा म्हणजे घातांक असतो. ठीक आहे. मग आता घातांकाचे वाचन कसे करायचे, तर घातांकाचे वाचन आपण कसं करतो. समजा 2चा 4था आहे, तर आपण काय म्हणतो, 2चा 4था घात. काय म्हणतो, 2चा 4था घात. ठीक आहे. किंवा 2चा 4था घातांक. ठीक आहे. किंवा 2चा घातांक 4था. कशा प्रकारे आपण बोलू शकतो. ठीक आहे. वाचन करू शकतो. 2चा 4था घात. शक्यतो असं बोललं जातं की 2चा 4था घात. ठीक आहे. मग आता घातांक म्हणजे हा 2चा जो वर्ग आहे तो घातांक आहे का, किंवा 2चा घन आहे तो घातांक आहे का, हा बी घातांकच आहे. पण 2चा दुसरा घात असेल की आपण त्याला वर्ग म्हणतो. काय म्हणतो, वर्ग. 2चा वर्ग. आणि तिसरा असेल तर त्याला काय म्हणतो, 2चा घन. पण 4था 5वा असेल तर काय म्हणणार परत. त्यामुळे आपण त्याला पूर्ण ह्याला घातांक म्हणतो. म्हणजे 2चा दुसरा घात, 2चा तिसरा घात, 4चा दुसरा घात, बरोबर. फक्त दुसऱ्या आणि तिसऱ्या घातासाठी आपण वर्ग आणि घन वापरतो, बाकीसाठी आपण घातच म्हणतो. ठीक आहे. हे समजलं. आता घातांकित संख्येची किंमत कशी काढायची. घातांकित संख्येची किंमत, तर बघा, आता हा घातांकित संख्या आहे, बरोबर. 2चा तिसरा घात, बरोबर. याची किंमत काढण्यासाठी आपण काय करतो, 2 गुणुले 2 गुणुले 2, 3 वेळा गुणाकार. का तर वरती 3 आहे, बरोबर. म्हणजे वरती जी संख्या असेल, घातांक जो असेल तेवढ्या वेळात त्या संख्येचा गुणाकार केला जातो, बरोबर आहे. म्हणजे 2चा 5वा जर असेल तर 2 या संख्येचा 5 वेळा गुणाकार केला जाणार, बरोबर. मग याचा 3 वेळा गुणाकार केला, 2 2 4, 4 2 8. ही काय झाली, या घातांकित संख्येची किंमत झाली, बरोबर आहे. तुम्हाला जर विचारले की दिलेल्या घातांकित संख्येची किंमत किती, मग त्यांनी दिला असेल 4चा 4था. ठीक आहे. मग याची किंमत किती, ऑप्शन दिले असतील पुढं, तर काय येणार याचा आन्सर, 4चा 4था. काय करणार आपण, 4 गुणुले 4 गुणुले 4 गुणुले 4, बरोबर आहे. 4 गुणुले 4 किती, 16, गुणुले हे 4 गुणुले 4 किती, 16. किती झालं, 16चा वर्ग किती आहे, 256. म्हणजे दिलेल्या घातांकित संख्येची किंमत ही आली. समजले इथपर्यंत. घातांक म्हणजे समजलं तुम्हाला. हा जो वरचा आहे तो झाला घातांक तुमचा. ठीक आहे. मग आपण दुसरा असेल, 2 असेल किंवा 3 असेल तर वर्ग घन म्हणतो, पण त्याच्या पुढे घातांकच, आणि याला पण आपण घातांक म्हणू शकतो. ठीक आहे मित्रांनो. आता आपण बघू करणी. आता करणी म्हणजे काय, तर मुळाचा अंक. घातांक म्हणजे काय होतं, घातांकाचा किंवा घाताचा अंक म्हणजे घातांक होता, बरोबर. आता घातांक कसा होता,
2:5 असेल तर हा 5 घातांक होता, बरोबर बरोबर आहे. पण जर असं असेल की मुळामध्ये 5, तर हा झाला तुमचा काय झाला, कर्णी. फरक कळाला तुम्हाला. घातांक म्हणजे रेश टू वरचा असतो तो, आणि कर्णी म्हणजे मुळामध्ये, 2च्या मुळामध्ये 5, बरोबर. इथं तुम्ही वर्गमुळामध्ये म्हणू शकत नाही. इथं जर 2 असतं, इथं जर 2 असतं किंवा डायरेक्ट असं असतं तर ते वर्गमुळात 2 झालं, ठीक आहे. पण इथं 5 कर्णीत 2 असा याचा अर्थ होतो, ठीक आहे. इथं बघा, आता हे घेतलंय मी, ए म्हणजे पाया झाला, हा पाया किंवा कर्निस्थ संख्या म्हणतो आपण त्याला, ठीक आहे. ही जी आहे तो कर्णी चिन्ह आहे, हे काय आहे, कर्णी चिन्ह, ठीक आहे. आणि हा यन जो आहे, जो आपण मुळामध्ये घेतो 5, 4 जे पण असेल त्याला म्हणता कर्णीची कोटी किंवा कर्णी. काय म्हणता, कर्णीची कोटी किंवा कर्णी म्हणता, ठीक आहे. इथपर्यंत समजलं. कर्णी ही अपरिमेय संख्या आहे. अपरिमेय संख्या म्हणजे आपण बघितलंय नैसर्गिक संख्या सेकंड किंवा दुसऱ्या किंवा तिसऱ्या लेक्चरमध्ये आपण पाहिले. अपरिमेय संख्या म्हणजे जी संख्या वर्गमुळातून म्हणजे मुळातून बाहेर निघत नाही. मूळ म्हणजे बघा आता 3, 7, बरोबर. घनमुळात 7 निघते का ही संख्या बाहेर. तर आपण जर असं घेतलं 8 घनमुळात, तरी संख्या बाहेर निघते, बरोबर. याची किंमत किती निघती, 2 निघती, बरोबर आहे. म्हणजे ही परिमेय संख्या आहे, परिमेय, बरोबर आहे. आणि ही अपरिमेय संख्या आहे, का तर ही बाहेर निघत नाही. अपरिमेय संख्या म्हणजे ज्या संख्येला बाहेर काढण्यासाठी आपल्याला कॅल्क्युलेटर म्हणजे कॅल्सीचा वापर करावा लागतो किंवा लॉग टेबलचा, ती झाली अपरिमेय संख्या आणि त्यालाच आपण कर्णी म्हणतो, ठीक आहे. आता बघा, कर्णी संख्या ओळखणे, मूळ न निघणे म्हणजे मुळा ही जी संख्या आहे हिचं मूळ निघतंय का, अशी संख्या निघते घ्यायची नाही, बरोबर आहे. त्याला लॉग टेबल किंवा आपल्याला कॅल्क्युलेटरचा वापर करावा लागेल, बरोबर आहे. त्यामुळे ही संख्या जी आहे ती कर्णी संख्या आहे, ठीक आहे. ही संख्या कर्णी संख्या नाही, कर्णी नाही. का नाही, तर याचं घनमूळ निघतंय किंवा म्हणजे ती संख्या मुळातून बाहेर निघते. हे जे मूळ आहे याच्यातून कर्णी चिन्हातून ती संख्या बाहेर निघते, बरोबर. आता ही बघा 16चा 4था बाहेर निघते कारण याची व्हॅल्यू 2 येते, बरोबर बरोबर. 16चा डायरेक्ट असं जरी गेलं तर ही संख्या बाहेर निघते, याची व्हॅल्यू 4 निघते, बरोबर. वर्गमुळात 16 आहे, बरोबर. समजा आपण घेतला असा 18, 3, ही संख्या बाहेर निघते का, नाही निघत, म्हणजे कर्निस्थ संख्या आहे, बरोबर आहे. आलं लक्षात. कर्णी म्हणजे काय तुम्हाला, घातांक म्हणजे काय लक्षात आलं. आता आपण बघू घातांकाचे गुणधर्म, सॉरी घातांकाचे नियम, ठीक आहे मित्रांनो. आता बघा घातांकाचे नियम, हे जे नियम आहेत ते आपल्याला एक्झाम्पल सॉल्व्ह करताना उपयोगी पडतात, ठीक आहे, किंवा दुसऱ्या चॅप्टरमध्ये पण उपयोगी पडत असतात. त्यामुळे हे लक्षातच ठेवायचे आहेत, ठीक आहे. आता पहिला नियम बघा, a⁻m × a⁻n बरोबर काय असतं, तर a⁻m + n हा झाला पहिला नियम. a⁻m × a⁻, म्हणजे दोन्हीमध्ये जर गुणाकार असेल आणि खाली जर पाया समान असेल, समान पाया असणाऱ्या घातांकाचा नियम असं याला म्हणतात, ठीक आहे. पाया जर समान असेल आणि मध्ये जर गुणाकार चिन्ह असेल तर a⁻m + n. आता याचं एक्झाम्पल घेऊन बघा. समजा इथं असेल 4चा 5वा, ठीक आहे, गुणुले 4चा 3रा. तर इथं कसं होणार, 4चा 5 + 3 म्हणजे काय, 4चा 8वा. काय येईल, 4चा 5वा गुणुले 4चा 3रा. 4 4 पाया समान पाहिजे, बरोबर. जर असेल तर 4चा या दोन्हीची बेरीज होणार, म्हणजे घातांकांची बेरीज होणार, बरोबर. समान पाया असेल, मध्ये गुणाकार चिन्ह असेल तर घातांकांची बेरीज होते, ठीक आहे. मग काय 4चा 5 + 3 काय आलं, 4चा 8वा आला, याची व्हॅल्यू काय आली, येते लक्षात. समजा असं असेल 2चा 6वा गुणुले 2चा 4था, किती झाले, 2चा 6 + 4 बरोबर 2चा 10वा, बरोबर आहे. त्याची व्हॅल्यू तुम्ही काढू शकता, पण आपल्याला इथपर्यंत नियम फक्त शिकायचे आहे आता, ठीक आहे. आलं लक्षात तुमचे. दुसरा नियम बघा, a⁻m / a⁻n पाया समान असणाऱ्या संख्येच्या भागाकाराचा नियम, बरोबर. घातांकाच्या भागाकाराचा नियम, पाया समान आहे a बरोबर, तर याचा काय होतं,
ए रेस टू एम मायनस एन. बघा इथं गुणाकार असेल तर प्लस होतं, भागाकार असेल तर मायनस होतं. बरोबर, यालाच आपण असं लिहितो. बरोबर, ए रेस टू एम डिवाइड ए रेस टू एन. बरोबर, हीच असं लिहितो. बरोबर, भागाकार आहे म्हणजे एकमेकाला घेतलं. बरोबर, याचं उत्तर काय आहे, ए रेस टू एम मायनस एन. बरोबर, हेच आहे, फक्त मी छेदाला घेतलं जेणेकरून तुम्हाला अजून लक्षात येऊ. काय, ए रेस टू एम मायनस एन. आता एक्झाम्पल घ्यायचं होतं, सेम एक्झाम्पल घ्या. हे 4चा 5वा भागिले 4चा 3रा. काय येणार इथं, 4चा 5 मायनस 3. बरोबर, भागाकार चिन्ह म्हणून मायनस आलं. काय येतं, 4चा 2रा. आलं लक्षात, 4चा 2रा. समजलं. किंवा हे असं जरी घेतलं आपण, 4चा 5वा डिवाइड 4चा 3रा, तर उत्तर काय येईल काढलं तर असं जेव्हा भागताना काय करायचं आपण, सेम पाय आहे. बरोबर, पाया जेव्हा सेम असतो तेव्हा ह्याचा वजाबाकी करायची. 5 मायनस 3 2 आलं. बरोबर, असं भागायचं नाही याला. 3 1 3, 3 2 6 किंवा 3 1 3, 1 चा भाग गेला परत 2 राहिला, असं भागायचं नाही. वजाबाकी करायची. काय करायचं, वजाबाकी. मग काय, 4चा 5 मायनस 3 2रा. आलं लक्षात तुमच्या. आता एक्झाम्पल वरून तिसरा नियम बघा, ए रेस टू एम ब्रॅकेटचा एन. याचं काय येतं, ए रेस टू एम इंटू एन. काय येतं, ए रेस टू एम इंटू एन. एक्झाम्पल घ्या बघा, समजा इथं असेल 4चा 3रा ब्रॅकेटचा 2रा, तर काय येणार, 4चा 3रा गुणुले 2रा. काय देतं, 4चा 6वा. इथं बेरीज होत नाही, इथं बेरीज होत नाही. इथं ब्रॅकेटचा जर वरती अजून घात असेल, बघा एचा एम घात ब्रॅकेटचा एन घात, तर त्या दोन्हीचा गुणाकार होतो. काय होतो, आपल्याला प्रश्न सोडवताना, एक्झाम्पल सोडवताना या सगळ्या नियमाचा उपयोग होणार आहे. त्यामुळे हे नियम आपल्या लक्षात असतील तर आपण ते पटपट प्रश्न सोडवू शकतो. ठीक आहे. ए रेस टू एम इंटू एन असेल म्हणजे ब्रॅकेटचा एन असेल तर काय येतं, ए रेस टू एम इंटू एन म्हणजे दोन्हीचा गुणाकार. बरोबर, बघा आता अजून एखादं एक्झाम्पल बघा, 5चा 6वा ब्रॅकेटचा 8वा. किती आलं, 5चा 6 गुणुले 8. काय आलं, 5चा 8चं 48, 5चा 48. आलं लक्षात तुमच्या एक्झाम्पल. नेक्स्ट बघा, ए गुणुले बी चा एम. जर ए गुणुले बी म्हणजे बघा ही पाय आहेत. बरोबर, वेगवेगळे पाय आणि त्यांचा जर दोन्हीचा मिळून जर घात असेल, दोन्हीचा मिळून आहे. बरोबर, ब्रॅकेटचा, तर काय करणार, हा जो घात आहे तो दोन्हीचा असतो. म्हणजे ए रेस टू एम गुणुले बी रेस टू एम. आलं लक्षात. हा जो घात आहे तो मध्ये जर गुणाकार चिन्ह असेल, गुणाकार चिन्ह पण महत्वाचं लक्षात ठेवा. इथं गुणाकार आहे, इथं भागाकार आहे, इथं ब्रॅकेटचं आहे, इथं गुणाकार चिन्ह आहे. जर गुणाकार चिन्ह मध्ये असेल आणि दोन्हीचा मिळून जर घात दिला असेल तर तो घात आपण वेगवेगळा करू शकतो. म्हणजे ए रेस टू एम इंटू बी रेस टू एम घेऊ शकतो. ठीक आहे. एक्झाम्पल बघा, एक्झाम्पल 2 गुणुले 3चा 3रा. ठीक आहे. तर आपण काय करू शकतो, 2चा 3रा गुणुले 3चा 3रा. आणि मित्रांनो कसं आहे, याची जरी व्हॅल्यू काढली, याची व्हॅल्यू काढून बघितलं तरी उत्तर सेमच येतं. बघायचं तुम्हाला याची व्हॅल्यू काढून, 2 गुणुले 3चा 3रा, 2 गुणिले 3 किती झालं, 6, 6चा 3रा बरोबर. इथं 2चा 3रा किती येतो, 8 येतो, गुणुले 3चा 3रा किती येतो, 27 येतो. बरोबर. आता 6चा 3रा काढा, किती आहे, 216. बरोबर, 216. बरोबर. आणि 8 गुणिले 27 करा, किती येते बघा, 216 येते. हे पण आलं लक्षात. म्हणजे ह्याची व्हॅल्यू ह्याची व्हॅल्यू सेमच आहे. म्हणजे ह्याची व्हॅल्यू ह्याची व्हॅल्यू सेमच आहे. फक्त आपल्याला वेगवेगळ्या प्रकारे कसं मांडता येतं. जेव्हा आपल्याला प्रश्न दिला जातो त्यावेळी आपल्याला त्यात काहीतरी चेंजेस करावा लागतो. त्यावेळी आपल्याला हा नियम माहीत असेल, असं दिलेलं असेल समजा, आणि आपल्याला असं करण्याची गरज असेल तिथं, मग एक्झाम्पल सुटत असेल तर मग आपल्याला असं करावं लागतं. मग जर आपल्याला नियम माहीत असेल तर आपण ते करून सोडवतो. त्यामुळे नियम इम्पॉर्टंट आहे. बरोबर. त्यामध्ये काहीतरी चेंजेस करावा लागतो प्रश्नामध्ये आणि त्यानंतर तो प्रश्न सुटतो घातांकाचा. त्यामुळे हे नियम लक्षात ठेवायचं आहे. ठीक आहे. बघा आता नेक्स्ट बघा, ए भागिले बी चा एम. आता इथं गुणाकाराचा एम होता. बरोबर. इथं काय, भागाकाराचा एम. मग यावेळी काय करणार तुम्ही,
तर दोन्हीला पण एम घेऊ शकतो. म्हणजे कसं करू शकतो, ए रेस टू एम डिवाइड बी रेस टू एम. म्हणजे भागाकारामध्ये पण आपण एम जो आहे तो ब्रॅकेटचा एम आहे दोन्हीच्या, बरोबर, तो आपण प्रत्येक घेऊ शकतो. एला पण घेऊ शकतो आणि बीला बी घेऊ शकतो, बरोबर आहे. घेतलं म्हणजे कसं, एक्झाम्पल बघा एखादं, 2 डिवाइड 3 चा दुसरा, बरोबर. आपण काय करू शकतो, 2 चा दुसरा आणि 3 चा दुसरा असं याचं चेंज करू शकतो, बरोबर आहे, नियमामध्ये. ठीक आहे, आलं लक्षात तुमच्यात आहे. नेक्स्ट बघा, ए रेस टू 0, ए चा 0 घात म्हणजे किती व्हॅल्यू असते, तर ही व्हॅल्यू कायम 1 असते. किती असते, 1 असते, बरोबर. ए रेस टू 0 ची व्हॅल्यू कायम 1 असते. म्हणजे समजा 2 चा 0वा घात याची व्हॅल्यू काय येणार, 1 येणार, बरोबर. समजा 500 घेतला आपण, 500 चा 0वा घात त्याची पण व्हॅल्यू काय येणार, 1. कोणत्याही संख्येचा घात जर 0 असेल तर त्याची व्हॅल्यू कायम 1 येते, लक्षात ठेवायचं. ठीक आहे, तुम्हाला प्रश्नामध्ये असं दिलेलं असतं, 5 चा 0 गुणिले 4 चा 0 गुणिले 3 चा 0 बरोबर किती, सांगा बरं. आता 5 चा 0 किती आहे, 1. 4 चा 0 किती आहे, गुणिले 1. 3 चा 0 1, किती आली, 1 गुणिले 1 गुणिले 1. पण ते 0 तुम्हाला माहित पाहिजे, 5 चा 0 किती येतो, येतंय लक्षात. 5 चा 0 किती येतो, 1 येतो. म्हणजे कोणत्याही संख्येचा 0वा घात असेल तर त्याची व्हॅल्यू 1 येते. ठीक आहे, बघा 4 चा 0वा घात 1, समजलं तुम्हाला. नेक्स्ट बघा, ए रेस टू एन डिवाइड ए रेस टू एन, ए रेस टू एन डिवाइड ए रेस टू एन. सेम सेम, पाया पण सेम आहे, घातांक पण सेम आहे. याची व्हॅल्यू काय असते, 1 असते. काय असते, 1. आलं लक्षात. बघा आता एक्झाम्पल घ्या, 4 चा वर्ग डिवाइड 4 चा वर्ग किती व्हॅल्यू, 1 1, बरोबर, 1. ह्याची व्हॅल्यू 0 नसते, ही वजाबाकी नाही, भागाकार आहे. त्यामुळं 4 चा वर्ग मायनस 4 चा वर्ग करायचा नाही. याला सेम जर असेल, अंशाला पण जर सेम असेल आणि छेदाला पण तीच असेल, पाया आणि घातांक दोन्ही, तर त्याची व्हॅल्यू 1 येते. 4 चा वर्ग डिवाइड 4 चा वर्ग 1 आलं. म्हणजे हेच काय येणार आहे, 4 चा वर्ग काय येतो 16 डिवाइड 4 चा वर्ग काय येतो 16. बघा 16 एका 16, 16 एके 16 किती आलं, 1 डिवाइड 1 म्हणजेच 1. आलं लक्षात तुमच्या. 7 नियम लक्षात आलं तुमच्या. अजून एक नियम बघा, इथंच 8वा, इथंच लिहून देतो. 8वा नियम तुम्ही व्यवस्थित लिहून घ्या. 8वा, ठीक आहे. काय, ए रेस टू 1 बरोबर ए. काय 8वा नियम, ए रेस टू 1 बरोबर ए. म्हणजे कोणत्याही संख्येचा जर पहिला घात असेल तर त्याचं उत्तर तीच संख्या असते. म्हणजे जर तुम्हाला काढायला लावलं 8व्याचा पहिला घात, 8चा पहिला घात, तर त्याचं उत्तर काय असतं, 8 असतं. ठीक आहे. 10चा पहिला घात म्हणजे काय, 10. 1000चा पहिला घात बरोबर 1000. म्हणजे एखाद्या संख्येचा 0वा घात असेल तर व्हॅल्यू 1च येईल, पण त्या संख्येचा पहिला घात असेल तर ती संख्याच येते, बरोबर. त्या संख्येचा दुसरा घात असेल तर, समजा आता 8चा दुसरा घात काय करतो आपण, 8 गुणिले 8, बरोबर आहे. म्हणजे किती, 64. म्हणजे त्याला वर्ग म्हणतो आपण, बरोबर आहे. दुसरा घात म्हणजे तेवढ्या 8चा हा जो घात असतो तेवढ्या वेळा त्याचा गुणाकार केला जातो, बरोबर. म्हणजे 2 आहे म्हणून 8चा 2दा गुणाकार केला. आला हा 8वा नियम लक्षात आला. 7वा नियम, 6वा नियम लक्षात आला. हे 2 नियम. ठीक आहे. आता राहिलेले नियम अजून आपण पाहू. बघा मित्रांनो, नियम 9वा, ए रेस टू एम बरोबर काय असतो, 1/a रेस टू मायनस एम. किंवा जर ए रेस टू मायनस एम दिला असेल तर असतो 1/a रेस टू एम. म्हणजे बघा आता एक्झाम्पल घेऊन, जर असं त्यांनी दिलं असेल 2चा तिसरा, तर याचं काय असतं 1/2चा मायनस तिसरा, असं आपण घेऊ शकतो. ठीक आहे. किंवा जर आपण असं घेतलं, असं जर असेल समजा ए रेस टू 2चा मायनस तिसरा असं असेल तर आपण काय करू शकतो, 2चा तिसरा असंही करू शकतो. मायनस चिन्ह जर असेल, घातांकाला जर मायनस चिन्ह असेल तर आपण वर खाली करू शकतो. म्हणजे बघा इथं छेदाला होतं, घातांकाला मायनस चिन्ह होतं, आपण वर घेऊन प्लस चिन्ह दिलं, बरोबर. इथं प्लस चिन्ह होतं, आपण खाली घेऊन मायनस चिन्ह दिलं. आलं लक्षात. हा पण एक नियम आहे. ठीक आहे. नेक्स्ट बघा, a/b रेस टू एम. जेव्हा आता इथं काय आहे, एकच संख्या आहे, बरोबर, 2. इथं काय 2 संख्या दिल्यात, ए आणि बी, अंश आणि छेद स्वरूपात आहे, बरोबर. तर त्याचा एम असेल तर आपण काय करू शकतो, इथं
बी अपॉन ए चा यम, म्हणजे हे जे चिन्ह आहे यम हा असं ठेवू शकतो कधी, बी अपॉन ए, सॉरी आपण इथं मायनस घ्यायचं, काय करायचं मायनस घ्यायचं, बरोबर. जेव्हा ए अपॉन बी असेल आणि आपल्याला जर ते उलट करण्याची गरज असेल तर त्यावेळी आपण उलट करू शकतो, फक्त त्याचं चिन्ह चेंज करायचं. एमचं काय होणार मायनस एम होणार. इथं पण बघा जर मायनस एम असेल आणि तिथं जर आपल्याला एम पाहिजे असेल समजा, तर आपण काय करू शकतो बी अपॉन ए रेस टू एम. ठीक आहे. एक्झाम्पल बघा 5/4चा जर इथं तिसरा घात असेल समजा, तर आपण असं करू शकतो याचं 5/4 आहे बरोबर, आपण करू शकतो 4/5चा मायनस तिसरा. ठीक आहे. किंवा जर असं असेल 4/5चा मायनस तिसरा, तर कसं करू शकतो 5/4चा तिसरा. आलं लक्षात. चेंज छेदा नाव चेंज केला की घातांकाला चिन्ह चेंज होतं प्लस मायनस. ठीक आहे. आता बघा ए रेस टू एम इज इक्वल टू ए रेस टू एन, म्हणजे जर ए रेस टू एम इज इक्वल टू ए रेस टू एन असेल, पाया जर समान असेल आणि घातांक पण समान असेल, म्हणजे बरोबर चिन्ह जर मध्ये दिलं असेल, तर इथं एम इज इक्वल टू एन असते. आता याचा यूज कधी होतो, तुम्ही म्हणताल सर इथे एम आहे इथे एन आहे वेगवेगळे लेटर आहेत, तर इथं फक्त वेगवेगळे लेटर दिलेत, त्यांनी कसं केलं जातं 7चा घन इज इक्वल टू 7चा एक्स, तर एक्स बरोबर किती. ठीक आहे. मग जर खाली बी 7 आहे तिथं दोन्ही बी 7 आहे, वरती 3 आहे, तर बरोबर चिन्ह मध्ये आहे बरोबर, मध्ये बरोबर चिन्ह पाहिजे, म्हणजे हे बरोबर हे आहे. मग त्यात जर हे बरोबर हे असेल तर त्यामध्ये कोणकोणत्या गोष्टी समान आहेत, 7 समान आहे 7 समान आहे, 3 राहिला इथं, मग इथं काय येणार एक्स 3च येणार आहे. मग एक्स बरोबर किती विचारलं तर एक्स बरोबर 3 ही व्हॅल्यू निघेल. आपल्याला एक्झाम्पल सॉल्व्ह करताना त्याचा यूज होतो. जेव्हा लक्षात ठेवायचं की पाया जर समान असेल आणि मध्ये जर बरोबर चिन्ह असेल तर त्यांचा घातांक पण समान असतो. काय पाया जर समान असेल आणि मध्ये बरोबर चिन्ह असेल तर त्यांचा घातांक पण समान असतो. आणि खाली सेम फॉर्म्युला तसाच आहे, जेव्हा घातांक समान असेल मध्ये बरोबर चिन्ह असेल तर त्यांचा पायाही समान असतो. म्हणजे इथं काय ए इज इक्वल टू बी. म्हणजे समजा एक्झाम्पल घ्या एखादं 2चा 5वा बरोबर एक्सचा 5वा. बघा पाया समान आहे 5 मध्ये बरोबर चिन्ह आहे, तर इथं 2 आहे, इथं काय येईल तर एक्स बरोबर 2च येणार आहे. आलं लक्षात तुमच्या. इथं काय पाया समान आहे बरोबर चिन्ह आहे तर घातांक बी समान असतील, आणि इथं घातांक समान आहे बरोबर चिन्ह आहे तर पाया पण समान असेल. आलं लक्षात. 12 नियम झाले. 13वा नियम बघा, रूट मध्ये एन बरोबर, मुळामध्ये एन दिलेला आहे ए मुळामध्ये एन, तर याचं काय येतं ए रेस टू 1/n. ठीक आहे. आता 1/n काय येतं तर ती कर्णीमध्ये आहे, कर्निस्थ बरोबर, कर्णीची कोटी आहे, कर्निस्थ चिन्ह आहे बरोबर आहे, म्हणून हे 1/n घेतो. जर इथं असं असतं तर ए रेस टू एन, तर आपण हा ए रेस टू एन घेतला असतं बरोबर. पण जेव्हा कर्णीमध्ये असतं आणि कर्णी आपल्याला घालवायची असती तेव्हा आपण 1/, ती जी कर्णी म्हणजे जी संख्या आहे म्हणजे कर्णीची कोटी थोडक्यात ती घेतो आपण तिथं. आता एक्झाम्पल घेऊन तुम्हाला मी सांगतो. बघा आता 4/5 जर असेल तर आपण काय करतो, ही कर्णीचं जे चिन्ह आहे ते घालवण्यासाठी आपण काय करतो 4चा 1/5 एक छेद ही जी व्हॅल्यू आहे ती तिथं घेतो याच्यातून कर्णीतनं बाहेर काढण्यासाठी. आलं लक्षात तुमच्या. बघा आता एखादा एक्झाम्पल अजून 2चा समजा इथे 15 आहे, सॉरी इथं कर्णीमध्ये 15 आहे, 2चा कर्णीस्थ 15, तर आपण काय करतो 2चा 1/15. आलं लक्षात. काय करतो कर्णी चिन्ह बाहेर काढण्यासाठी आपण 1/ ती जे पण असेल ते घेतो. आपल्या हे पण लक्षात असेल की आपण असं करतो कधी कधी, जर असं असेल तर म्हणजे जर 2 असेल 3 असेल कोणती व्हॅल्यू असेल तर आपण याचं असं रूपांतर केलेलं बघितलं असेल तुम्ही. 3चा 1/2 1/2 का तर वर्गसंख्या वर्गमूळ आहे बरोबर, वर्गमूळ म्हणजे 2 बरोबर. किंवा घन असेल तर समजा इथे 4चा तिसरा असेल तर आपण काय करतो 4चा 1/3. आलं लक्षात तुमच्या इथपर्यंत. काय प्रॉब्लेम कोणाला. व्यवस्थित नियम लिहून घ्या, मागचे पण नियम व्हिडिओ पॉज करून व्यवस्थित लिहून घ्या, हे पण नियम व्यवस्थित लिहून घ्या, हे नियमाचा आपल्याला उपयोग होणार आहे. ठीक आहे. बघा आता नेक्स्ट 14वा, एचा कर्णिस्थ एन आहे आणि त्या ब्रॅकेटचा एन आहे बरोबर. मग जो एन आहे तो हा असंच राहणार, पण हा एन जो आहे तो कसा होणार
ए रेस टू 1/n होणार बरोबर. बघा आता काय येणार इथं ए रेस टू 1/n बरोबर. आणि हे ब्रॅकेटचा ह्या ए रेस टू हा n/1 झाला. आपण कर्निस्थ चिन्ह काढलं बरोबर. आणि त्या ब्रॅकेटचा परत काय आहे n आहे बरोबर आहे. आणि ह्याची व्हॅल्यू परत कशी तयार होते बघा. हा जो n आहे ना तो परत 1च्या ठिकाणी येतो बघा. म्हणजे कसं ए रेस टू n हा n बरं का डिवाइड हा n. म्हणजे तुम्हाला हे कसं आलं तुम्हाला माहित आहे. आपला नियम आपण बघितलाय. कोणता नियम बघितलाय. मागच्या 8 नियमापैकी एक नियम बघितलाय आपण की जर समजा असं असेल ए रेस टू m रेस टू n असेल तर आपण काय करायचो ए रेस टू m इंटू n. हा नियम बघितला आपण पाठीमागं. आठवा म्हणजे पाठीमागच्या 8 मध्ये बघितलेला नियम 8वा. ठीक आहे. तर ह्याचं सेम करायचं आपल्याला. काय करायचंय हे बघा. हे मी एक स्टेप पुढची केली बघा. ए रेस टू 1/n इंटू n आलं यासारखं सेम. आणि मग ही n जी गुणाकार आहे म्हणून तो कुठं 1च्या ठिकाणी जाणार म्हणून इथं काय येणार ए रेस टू n डिवाइड n. ठीक आहे. मग n डिवाइड n असेल तर काय होणार n ला n कॅन्सल होणार बरोबर. भागाकार आहे भागाकारला एक n ला n जाणार काय येणार इथं 1 येणार. म्हणजे इथं काय येणार बघा ए रेस टू n डिवाइड n म्हणजे ए रेस टू 1 येणार बरोबर. n ला n कॅन्सल झाला 1. आणि तुम्हाला माहित आहे कोणत्याही संख्येची जर व्हॅल्यू म्हणजे कोणत्याही संख्येचा जर घातांक 1 असेल तर व्हॅल्यू ती संख्या येते. म्हणजे ए रेस टू 1 असेल तर काय येतं तीच व्हॅल्यू येते बरोबर. आपण मागच्या 8 नियमापैकी एक नियम पाहिलेला आहे. म्हणजे यामध्ये 2 नियमाचा वापर केला आपण मागच्याच. आलं लक्षात. मागच्याच 2 नियमाचा वापर केला. पहिला म्हणजे या दोन्हीचा गुणाकार करण्यासाठी आणि दुसरा म्हणजे ए रेस टू 1 बरोबर काय येतं ए येतं बरोबर. आपण एखादं एक्झाम्पल घेऊ त्याच्यावरून तुमच्या लक्षात येईल. ठीक आहे. समजा आपण घेतलं 2 इन ब्रॅकेट 4 सॉरी कर्णित 4 ब्रॅकेटचा चौथा बरोबर. आता आपण याचं काय करणार 2चा 1/4 ब्रॅकेटचा 4 बरोबर. मग काय येणार 2चा 4 डिवाइड 4 बरोबर. मग काय येणार परत 2चा 4 डिवाइड 4 किती 4 ला 4 गेलं बरोबर. 4 1 4 4 1 4 1 येणार बरोबर. मग 2चा पहिला घात असेल तर काय सांगितलं होतं मी कोणत्याही संख्येचा पहिला घात असेल तर तीच संख्या येईल बरोबर. 2चा पहिला घात 2. आपला आन्सर काय येईल 2. आलं 2 उत्तर. मग काय लक्षात ठेवायचं लक्षात फक्त एवढंच ठेवायचं शॉर्टकटमध्ये की जेव्हा कोणत्याही संख्येचा कर्णीमध्ये पण तीच घात असेल आणि ब्रॅकेटचा बी तोच घात असेल तर उत्तर ती संख्याच येते. एवढं सगळं करायची गरज नाही बरोबर. काय कर्णीमध्ये जर n असेल म्हणजे एक संख्या असेल आणि ती संख्या जर वर्ग असेल म्हणजे ब्रॅकेटचा जर असेल ती संख्या वरती तर त्याची व्हॅल्यू ती संख्या येते जी मध्ये दिलेली आहे. पायाचा थोडक्यात जो आहे ती संख्या येते. आलं लक्षात तुमच्या. आणि हे फक्त हे समान असल्यामुळे असं आलं बरोबर. जर हे वेगवेगळं असतं तर इथं जो आहे इथं जर घात वेगळा असता समजा इथं घात असता म्हणजे इथं जाऊ द्या. इथं मी एक्झाम्पल घेतो एखादं खाली एक्झाम्पल घेतो. ठीक आहे. पेन चेंज करतो. खाली एखादं एक्झाम्पल घेतो. समजा असं असेल समजा 2चा 3रा ब्रॅकेटचा 4था तर याचं काय येणार हो 2चा 4था डिवाइड 3रा बरोबर आहे. याची व्हॅल्यू अशी येणार. आलं लक्षात तुमच्या 2चा 4था डिवाइड 3रा म्हणजे जे कर्णिस्थ मध्ये जी संख्या असते ती छेदाला येते कधीही लक्षात ठेवायचं. आणि ब्रॅकेटच्या बाहेरची जी संख्या आहे घात जो आहे तो अंशाला येतो आणि कर्णिस्थ संख्या जी आहे ती येते छेदाला म्हणजे कर्णीची कोटी जी आहे ती येते छेदाला. हे लक्षात ठेवायचं. आलं लक्षात तुमच्या. नेक्स्ट बघा गुणाकार व्यस्त संख्या. आता गुणाकार व्यस्त संख्या आपण पाहिलेल्या आहे गुणाकार भागाकारमध्ये नाहीतर नैसर्गिक संख्या म्हणजे संख्यांच्या टॉपिक मध्ये पाहिलेल्या आहे. तरी पण बघा घातांकाची गुणाकार व्यस्त संख्या कशी आहे. ठीक आहे. घातांकाची ए रेस टू n असेल तर याचं घातांकाची संख्या येते ए रेस टू -n. काय येतं घातांकाचं चिन्ह आहे ते चेंज होतं किंवा असं येतं 1/a रेस टू n. ए रेस टू n ची व्हॅल्यू काय येणार ए रेस टू -n किंवा 1/a रेस टू n. आता ए रेस टू -n आलं तर त्याचा आपण एक नियम पाहिला. ए रेस टू -n असेल तर 1/a रेस टू n येतं. कुठं पाहिलाय बघा इथंच पाहिला. ए रेस टू m असेल तर 1/a रेस टू m येतं. आलं पाहिला नियम आपण. हेच नियम आहेत
फक्त फिरवले तिकडं तिकडं थोडंसं. येते लक्षात. आता हे जाऊ एक्झाम्पल घेऊ. समजा असं असेल 2चा तिसरा, तर याचं काय येणार, एक तर 2चा मायनस तिसरा येणार किंवा 1/2चा तिसरा. 2चा तिसराच काय येणार, एक तर 2चा मायनस तिसरा येणार किंवा 1/2चा तिसरा. येते लक्षात. बघा आता बेरीज व्यस्त संख्या. बेरीज व्यस्तला काय आहे, फक्त चिन्ह चेंज करायचे तुम्हाला माहित आहे. पण गुणाकार व्यस्तला आणि बेरीज व्यस्तात फरक आहे. गुणाकार व्यस्तला आपण घातांकाचं चिन्ह चेंज करतो. लिहून घ्या. गुणाकार व्यस्तला आपण घातांकाचं चिन्ह चेंज करतो आणि बेरीज व्यस्तला आपण त्या संख्येचं चिन्ह चेंज करतो. म्हणजे गुणाकार व्यस्तला काय केलं आपण, हा घातांक आहे त्याचं चिन्ह चेंज केलं, बरोबर. पण बेरीज व्यस्तला आपण काय करतो, संख्येचं चिन्ह चेंज करतो. घातांक हा यासाठी होतो, काय करतो, संख्येचं चिन्ह चेंज करतो. ही जी संख्या आहे, पाया जो आहे, त्या पायाचं चिन्ह चेंज केलं आपण, बरोबर आहे. -a⁻n. म्हणजे समजा असं असेल 2चा तिसरा असेल तर काय येणार, -2चा तिसरा. ही झाली बेरीज व्यस्त, बरोबर. आणि गुणाकार व्यस्त काढायला लावली असते तर काय केलं असतं आपण, 2चा मायनस तिसरा. ही गुणाकार व्यस्त, बरोबर. आणि ही बेरीज व्यस्त. म्हणजे ह्या संख्येची ही बेरीज व्यस्त आणि गुणाकार व्यस्त. आलं लक्षात. आता लास्ट अजून एक आहे a/b⁻0. आता हे आपण अगोदरच घेतलं होतं, मला वाटतं 7वा नियम आपण घेतला होता. 7वा नियम कसा घेतला होता आपण, a⁻0 बरोबर 1 अशी व्हॅल्यू येते आपण घेतलं होतं, बरोबर. मग हे काय हो, एक संख्याच आहे ना, एक प्रकारची a/b संख्याच आहे ना, आणि त्याचा 0 आहे म्हणजे याची व्हॅल्यू पण काय येणार आहे, 1च येणार आहे, बरोबर. आता याचा यूज कधी होतो, किंवा हा का नियम मी घेतला परत, आता ह्या नियमाचाच हा नियम आहे, बरोबर. ए म्हणजे एक संख्याच आहे आणि ही दोन्ही मिळून पण एक संख्याच आहे. अपूर्णांकात असेल तर ती संख्याच आहे, बरोबर. त्यामुळे याचं व्हॅल्यू पण काय येणार आहे, 1च येणार आहे. पण हा नियम काय घेतला मी, बघा आता हे लिहून घेतलं, हे सर्व लिहून घ्या व्यवस्थित, ठीक आहे. मी इथं घेतो वाटलंच तर, इथं घेतो थोडस. बघा असं आपल्याला दिलेलं असतं 2चा 5वा, ठीक आहे, गुणुले 4चा 8वा भागिले 5 ब्रॅकेटचा 0, ब्रॅकेटचा 0. आता मला सांगा, इथं हे काहीही आन्सर येऊ द्या, हे आन्सर बघायची किंवा करायची गरजच नाही. ह्या ब्रॅकेटचा काय 0 आणि ही पूर्ण एक संख्या मानायची, ही पूर्ण संख्या आहे आणि याचा 0 आहे म्हणजे याची व्हॅल्यू काय आली, 1 आली. कधी कधी असं दिलेला असतो प्रश्न आणि खाली व्हॅल्यू लिहिलेल्या असतात वेगवेगळ्या, 0, 1 आणि पुढे अजून मोठमोठ्या संख्या लिहिलेल्या असतात. मग आपण काय करतो, हे 0 बघतच नाही, ब्रॅकेटचा 0 घाता बघतच नाही, ह्याचाच गुणाकार करत बसतो. 2चा 5वा किती येतोय, 32 गुणुले 4चा 8वा किती, मग 4चा 8वा 4 गुणुले 4 असं 8 वेळा करत बसा, आपली 2-3 मिनिटं जातात. पण त्यांनी त्यासाठी दिलेली नसते ती संख्या. त्यांचं फक्त म्हणणं असतं की ह्यांचा नियमपाठ आहे का, नियमपाठ असेल तर ह्यांना 2 सेकंदामध्ये उत्तर तयार, आणि नियमपाठ नसेल तर त्याची 4-5 मिनिटं गेली. मग आपण म्हणतो क्वेश्चन पेपर अवघड होते. पण क्वेश्चन पेपर त्यांनाच अवघड जाते ज्यांना बेसिक माहीत नसतं, ज्यांना बेसिक माहीत नसतं, ज्यांना नियम माहीत नसतात, त्यांना अवघड जातो. बरेच प्रश्न असे आहेत 90 ते 95% प्रश्न की फॉर्म्युल्याचा वापर न करता सुटतात किंवा शॉर्टकटचा नियमाचा वापर न करता सुटतात, पण वेळ घेतात. जो प्रश्न 2 ते 3 सेकंदात सुटणार, हा प्रश्न मला सांगा 2 ते 3 सेकंदात सुटतोय का नाही. पण तुम्ही ह्यासाठी काय करणार, या सगळ्यांचा गुणाकार करणार आणि सगळं हे गुणाकार करून मांडणार आणि त्याचा बरोबर 0 घात, मग म्हणणार हा 0 घात म्हणजे 1 उत्तर, म्हणजे याचं उत्तर बरोबर आलं आपलं, 1 मार्क मिळणार. पण बाकीच्या 4 प्रश्नांचा जो वेळ असतो तो तुम्ही एका प्रश्नाला घालवलेला असणार. नसतं तुम्हाला येऊन फायदा नाही, गणित आणि बुद्धिमत्ता येऊन फायदा नाही. 90 ते 95% मुलं अशी आहेत की त्यांना गणित बुद्धिमत्ता येतं, हळूहळू शिकून येतं किंवा वेळ लागतो, 4-5 मिनिटं जातात पण सुटतं. पण त्याला उपयोग नाही ना, दिलेल्या वेळेमध्ये सुटायला पाहिजे, तेवढ्या वेळेमध्ये सर्व क्वेश्चन कव्हर व्हायला पाहिजे, बरोबर आहे. आलं लक्षात. याची व्हॅल्यू काय, हे सोडवायची गरज आहे का, नाही. डायरेक्ट सर्वांचा 0 आहे म्हणजे 1 व्हॅल्यू, विषय संपला. येतंय लक्षात. हे झालं आपलं घातांकाचं सर्व नियम, ठीक आहे. बघा मित्रांनो, आता घातांकाचे काही गुणधर्म, हे घातांकाचे गुणधर्म आहेत ते आपण बघू. कारण आपल्याला घातांकाचं जर मायनस ऋणमध्ये जर आले संख्या तर आपल्याला थोडासा कन्फ्युजन होतं, बरोबर आहे. बघा आता -a⁻m ही जी m आहे ती जर समसंख्या असेल, म्हणजे जो घात आहे ती जर सम मध्ये असेल, आता सम म्हणजे माहिती आहे तुम्हाला
2 4 6 8 10 12 14 16 18 20 ह्या समसंख्या आहेत बरोबर. जर ऋणसंख्येचा कोणतीही ऋणसंख्या असेल मायनस असेल त्याचा जर समसंख्येमध्ये जर घातांक असेल तर त्याचं जे उत्तर येते ते धन येतं. काय येतं? धन. म्हणजे बघा आपण एक्झाम्पल घेऊन बघू. म्हणजे याचं जे पण उत्तर असेल ते धन येईल. धनमध्ये बरोबर. आता बघा एखादा एक्झाम्पल घेऊ. -2 चा 4. ठीक आहे. -2 चा 4 आपण हेच करून पाहू. 4 घात आहे म्हणजे काय? -2 चा 4 वेळा गुणाकार आहे बरोबर आहे. मग इथं बघा -2 गुणुले -2 गुणुले -2 गुणुले -2 बरोबर आहे. आता तुम्हाला माहित आहे गुणाकारामध्ये मी सांगितले गुणाकार भागाकारावर मी 2 लेक्चर घेतले बरोबर आहे व्हिडिओ. त्यामध्ये मी सांगितले की मायनस मायनसचा जर गुणाकार केला तर काय येतो? प्लस येतो बरोबर आहे. मग ह्या मायनसचा आणि ह्या मायनसचा गुणाकार करा काय येईल? -2 गुणिले -2 4 येईल बरोबर. +4 मायनस मायनस प्लस होतं बरोबर. गुणुले ह्या 2 मायनस मायनसचा गुणाकार करा किती येतोय? 4. 4 गुणिले 4 16. कशी व्हॅल्यू आली? धन व्हॅल्यू आली. म्हणजे प्लस आली. +16 आली. -16 आली का? नाही. म्हणजे काय इथं कोण आहे? समसंख्या ही 4 बरोबर. म्हणजे कोणतीही ऋणसंख्या घेतली कोणतीही ऋणसंख्या म्हणजे -5 चा जर तुम्ही 8वा घात केला तरी जी पण उत्तर येईल ते तुमचं प्लसच येणार आहे बरोबर. म्हणजे कोणतीही ऋणसंख्येचा जर घात केला आणि जो घातांक जो आहे तो जर समसंख्या असेल तर त्या संख्येचं जे पण उत्तर येईल ती धन येईल. म्हणजे प्लसमध्ये येईल मायनसमध्ये येणार नाही. आलं लक्षात? +16. दुसरा नियम हा सेम आहे की जर कोणतीही ऋणसंख्याचा घात जर केला तर जर घात जी आहे ती जर विषम संख्या असेल म्हणजे कसं -2 चा 3. ठीक आहे. ही विषम संख्या आहे बरोबर. विषम आहे 3. विषम संख्या माहित आहे तुम्हाला 1 3 5 7 9 11 13 15 17 19 बरोबर. तर याची व्हॅल्यू काय येणार आहे बघा आता -2 गुणुले -2 गुणुले -2 बरोबर. आता मायनस गुणुले मायनस प्लस येणार आहे काय? 2 गुणिले 2 4 आलं. पण गुणुले पुढं काय आहे? -2. मग प्लस गुणुले मायनस काय येतं तुम्हाला माहित आहे? प्लस गुणुले मायनस येतं बरोबर. मग 4 गुणिले 2 किती? 8. पण किती? -8 बरोबर आहे. याची व्हॅल्यू काय आली? -8. कारण मायनस गुणुले प्लस काय येतं? मायनस येतं म्हणून -8. म्हणजे जेव्हा विषम असेल घातांक जेव्हा विषम असेल तेव्हा व्हॅल्यू काय येते? मायनसमध्ये येते. येते लक्षात? 2 नियम समजलं. ऋणसंख्येचा घातांक जर सम असेल तर प्लसमध्ये, ऋणसंख्येचा घातांक जर मायनस असेल तर विषममध्ये. ठीक आहे. आता बघा 10चा घात वापरून रूपांतर करणे. बऱ्याच जणांना 10चा घात वापरता येत नाही. समजा अशी संख्या जर दिली असेल 500. ठीक आहे. याचं जर 10च्या घातांकामध्ये रूपांतर करा असं जर सांगितलं तर मुलांना जमत नाही बरोबर. लक्षात काय घ्यायचंय करताना 500 संख्या आहे ना. ठीक आहे. तर 5 गुणुले 10चा जो वर आपण घात जो घेतोय वरचा तो हा शून्यावर डिपेंड असतो. किती शून्य आहेत? 2 शून्य आहेत बरोबर. म्हणून दुसरा किंवा शून्य म्हणण्यापेक्षा इथे समजा 500 दिले आपल्याला बरोबर. तर या 500च्या पुढं काय आहे? दशांश चिन्ह असं गृहीत धरायचं. काय? दशांश चिन्ह. कारण 500 ही पूर्ण संख्या आहे बरोबर. 500 पूर्ण संख्या आहे त्याच्या पुढे दशांश चिन्ह धरायचं. मग दशांश चिन्ह आपण जेवढं पुढे सारतोय तेवढं घातांक वरती घ्यायचा 10च्या. आता इथं आपण किती शून्य पुढे सारलं बघा. इथून दशांश चिन्ह किती पुढे सारलं? 1 2 बरोबर. बघा 5 वर घेतलं इथं कारण 5 संख्या घेतली आपण. हे 2 शून्य काढून टाकलेत म्हणून 10चा दुसरा घेतला. ठीक आहे. जर आपण 3 दशांश पुढे सारलं असतं तर समजा इथं 500 आहे ना. जर आपण असं केलं 0.5 किती दशांश पुढे सारले आपण? दशांश चिन्ह हित आहे बरोबर. 1 2 आणि 3 घरं पुढे सारलं दशांश चिन्ह बरोबर. म्हणून आपण 10⁻³ घेणार. किती घेणार? 10⁻³ काय लक्षात आलं तुमच्या की एखादी व्हॅल्यू दिली असेल त्याला जर 10⁻² मध्ये 10च्या घातांकामध्ये जर असेल त्याचं व्हॅल्यू काढायची तर काय करतो आपण? 500 इथं बरोबर. 500चं आपण कसं केलं? 3 घरं पुढे घेतली म्हणून 3 दिलं. ठीक आहे. आता याचं आपण दुसरं रूपांतर करू शकतो. 0.005 असं जर लिहिलं तर 10⁻³ किती येईल? तर 10⁻³ किती येईल बघा. आता एक इथं दशांश चिन्ह आहे 1 2
3, त्यानंतर 0, 4, त्यानंतर 0 आणि 5. बघा 5च्या ठिकाणी 0, 5च्या ठिकाणी चिन्ह सरकलंय बरोबर, म्हणजे 5 अंक पुढे सरकलंय. 1 2 3 4 5 बरोबर. म्हणून काय येणार 10⁵. आलं लक्षात? कोणाला काय अडचण? समजलं? आता बघा समजा इथे 5,000 घेतलं, सॉरी 50,000 घेतलं. काय करणार जर आपल्याला इथं 5 घ्यायचं असेल आणि 10⁵ घात द्यायचं असेल तर किती घात येणार सांगा? दशांश चिन्ह इथं आहे थोडक्यात. 1 2 3 आणि 4. दशांश चिन्ह इथं आलंय बरोबर 5 पाशी, 4 म्हणजे किती येणार 4. 10⁴. 5 × 10⁴. बरोबर आहे. इथे लक्षात तुम्हाला 10 मध्ये रूपांतर करा. आता आपण दशांश चिन्हामधली व्हॅल्यू दशांश चिन्हातनं बाहेर काढताना पाहू. म्हणजे बघा कसं 0.02 असं जर असेल तर आता ही जी दशांश चिन्ह आपल्याला बाहेर काढायचे, तर इथं आपण प्लस घेतले 10⁴ प्लस आहे. इथं आता मायनस घ्यावं लागेल आपल्याला. जेव्हा दशांश चिन्ह उजवीकडून आपण डावीकडे सरकवत असतो, लक्षात ठेवा उजवीकडून डावीकडे सरकवत असतो तेव्हा 10⁻² म्हणजे 10चा प्लस घात घ्यायचा असतो, प्लस म्हणजे अधिक बरोबर. आणि डावीकडून उजवीकडे सरकवत असतो तेव्हा 10चा मायनस घात घ्यायचा असतो, काय मायनस. आता इथं दशांश चिन्ह कुठं आहे? डावीकडे आहे. आपल्याला कुठं सरकवायचंय? उजवीकडे बरोबर. आपल्याला काय करायचं 2 × 10⁻² किती आहे ते बघायचंय. मग दशांश चिन्ह डावीकडे बरोबर, उजवीकडे सरकवायचं. किती घरं सरकवतोय आपण? 1 आणि 2 बरोबर. 1 आणि 2 घरं सरकवले कारण 2 घेतले पुढे आपण, 2 घरं सरकवले म्हणून 10⁻². पण कसं मायनस, कसं मायनस का? तर डावीकडून उजवीकडे दशांश सरकवते. उजवीकडून डावीकडे सरकवताना प्लस घ्यायचं, डावीकडून उजवीकडे सरकवताना मायनस घ्यायचं. येते लक्षात? किंवा आपण दुसरं कसं करायचं तुम्हाला माहित असेल. 0.02चं कन्व्हर्जन करण्यासाठी आपण काय करायचं, इथं 2 डिवाइड जे 2 अंक जे आहेत त्याला 1च्या पुढे 2 शून्य घ्यायचं बरोबर. असं रूपांतर करायचं आपण अपूर्णांकामध्ये केलेलं आहे. असं रूपांतर जेव्हा दशांश अपूर्णांकाचं व्यवहारी अपूर्णांकात रूपांतर करतो तेव्हा असं केलेलं आहे बरोबर. मग हेच व्हॅल्यू म्हणजे काय? 100 खाली म्हणजे काय आहे तर 2 डिवाइड 10चा दुसरा घात, 2 डिवाइड 10चा प्लस दुसरा घात कारण खाली आहे बरोबर. आणि हेच 10 आपण वरती घेतल्यानंतर काय होतं 2 × 10चा मायनस दुसरा घात. का तर छेदाला आहे, छेदाची व्हॅल्यू अंशाला घेतली म्हणून 2 10चा दुसरा घात. समजलं? -2चं. पण मग ह्याच्यावरून ही क्रिया करा, परत हे करा, परत हे करा. त्यापेक्षा लक्षात काय ठेवायचं दशांश चिन्ह कुठं हित आहे बरोबर. आपल्याला कुठं सरकवायचंय ते लक्षात ठेवायचं. जर उजवीकडे सरकवायचं असेल तर 10चा मायनस घात घ्यायचा, डावीकडे सरकवायचं असेल तर 10चा प्लस घात घ्यायचा. आता ही जी व्हॅल्यू आहे ती जर आपल्याला अशा रूपात लिहायची असेल तर बघा आता 0.0002 गुणुले 10चा कितवा असं विचारलं आपल्याला. काय 0.02 आहे त्याला 0.0002 असं केलं त्यांनी तर 10चा कितवा घात येईल बघा. आता दशांश चिन्ह कुठं आहे? हित आहे. म्हणजे दशांश चिन्ह कुठं होतं? इथं होतं. दशांश चिन्ह कुठल्या साईडला सरकतंय? डावीकडे सरकतंय. डावीकडे जर दशांश चिन्ह सरकत असेल तर काय करणार 10चा प्लस घात घेतो आपण. कारण बघा इथं उजवीकडे सरकत होतं 1 2 नी म्हणून मायनस घात घेतला. पण डावीकडे सरकत असेल तर हिचं चिन्ह कुठं सरकलंय आता 1 आणि 2 घरांनी डावीकडे सरकलंय म्हणून आपण 10⁻² घेणार. बघा आता ह्याचीच व्हॅल्यू बघा कशी आहे. ह्याचीच व्हॅल्यू बघा. जर आपण दशांश चिन्ह इकडे सरकवलं, 2 घेतलं तर -10 आला, 10चा -2 आला. आणि हेच दशांश चिन्ह जर आपण इकडे सरकवलं तर 10चा दुसरा प्लस दुसरा घात आला. आलं लक्षात? कोणाला काय प्रॉब्लेम? दशांश चिन्ह कुठं सरकतं त्याच्यावर डिपेंड आहे सगळं. ठीक आहे मित्रांनो, व्हिडिओ खूप मोठी होती, इथपर्यंत आपण घेतलेला आहे. ठीक आहे. यामध्ये आपण आज घातांक म्हणजे काय, करणी म्हणजे काय बरोबर, घातांकाचे नियम, त्यानंतर गुणधर्म, 10चा घात कसं वापरायचं ते सर्व घेतलेलं आहे. उद्याच्या लेक्चरमध्ये म्हणजे हा 19वे लेक्चर आहे. 20व्या लेक्चरमध्ये आपण घातांकावरील प्रश्न घेऊ. आज आपण नियम, गुणधर्म आणि घातांक म्हणजे काय सर्व पाहिले बरोबर. उद्याच्या लेक्चरमध्ये आपण घातांकावरचे प्रश्न जेवढे पण टाईप आहेत त्या टाईपवरील सर्व प्रश्न उद्या घातांकामध्ये कव्हर करून घेऊ. ठीक आहे उद्याच्या लेक्चरमध्ये. आणि परवा परत आपण करणी
हा टॉपिक घेऊन त्यावरील पण प्रश्न एका लेक्चरमध्ये कव्हर करून घेऊ. ठीक आहे, म्हणजे 3 लेक्चरमध्ये आपला घातांक हा टॉपिक संपेल. तर तुम्ही आजची व्हिडिओ व्यवस्थित बघून हे नियम व्यवस्थित लिहून पाठ करून ठेवा. त्यावरचे छोटे छोटे जे एक्झाम्पल मी दिले होते त्यामध्ये खालीच ते एक्झाम्पल कसे आले, व्यवस्थित कन्वर्ट कसं करता त्याचं ते सर्व लक्षात ठेवा, जेणेकरून उद्याच्या लेक्चरमधले प्रश्न तुम्हाला लगेच सुटतील. ठीक आहे, उद्याच्या लेक्चरमध्ये मी काही प्रश्न घेईल, काही तुम्हाला सोडवायला देईल, ते तुम्ही सोडवायचे आहेत. ठीक आहे, 20व्या लेक्चरमध्ये आपण घेऊ ते. मित्रांनो, तुम्ही जर या चॅनलवरती नवीन असाल तर चॅनलला लाईक, सबस्क्राईब आणि बेल आयकॉन दाबायला विसरू नका. थँक्यू फ्रेंड.